नवी मुंबई शहरामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीचं पुनर्वसन आहे ते पुनर्बांधणी प्रकल्प सुरू होते. मात्र पर्यावरण विभागाची NOC मिळत नसल्यामुळे अनेक प्रोजेक्ट हे रखडलेले होते. मात्र आता याच्यासाठी आहे ते सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आपल्यावर या ठिकाणी नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? ही परवानगी रखडलेली होती मात्र सध्या मिळालेली आहे. नवी मुंबईची नव्हे, अख्ख्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जे पर्यावरणाची NOC भेटत होती ती गेल्या 2.5 वर्षापासून बंद होती. आणि ह्याचं रिझन होतं काय? नवी मुंबईचं बोलायचं झालं तर आपल्याला क्रिटिकली पॉल्युटेड सिटीजमध्ये टाकलं होतं, पण ती नसताना देखील टाकलं होतं त्यावेळेला. आणि ती केस सुप्रीम कोर्टात झाली, हायकोर्टात झाली आणि सुप्रीम कोर्टाने मनाई करून टाकली. त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटनी GR पण काढला, पण त्यालाही इंटरिम स्टे दिला सुप्रीम कोर्टाने. त्याच्यानंतर परत त्या समितीने तपास केला आणि त्याच्यामध्ये असं झालं काही क्रिटिकल पॉल्युटेड सिटीजमध्ये नाही आहे आणि ती B कॅटेगरीमध्ये टाकली. आता B कॅटेगरीमध्ये टाकल्यामुळे काय झालं, आम्ही ते पहिले हायकोर्टात प्रेझेंटेशन दिलं. हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिलं की जी B कॅटेगरी आहे त्यांना महाराष्ट्रचं जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे SIA ती परवानगी देणार. पण केस सुप्रीम कोर्टात चालू होती तर तिकडनंही सुप्रीम कोर्टाचाही मान राखायचा होता. तर सुप्रीम कोर्टात पण हिअरिंग झाली आणि 5-7 दिवसाअगोदर जजमेंट आलं की जे क्रिटिकली पॉल्युटेड सिटी नाही त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट जे SIA आहे ते परवानगी देऊ शकतात आणि त्या परवानगी मिळू लागल्या. पण ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. जवळजवळ 2.5 वर्ष लोक धोकादायक इमारतीमधली लोक तर विनाकारण जीव मुठीत धरून राहत होती, कारण त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. ते जिवंत राहिले तर बघतील पर्यावरण आहे काय, इतर काय. त्या लोकांना काय गोष्टी समजत नव्हत्या, परवानग्याच मिळत नव्हत्या, कोणालाच भेटत नव्हत्या शेवटी. आणि दिल्लीला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये नंबर येत होते, तर आता लावलं तरी 6-6 महिने लागणार होते. मग आम्हा लोकांना भयंकर त्रास होत होता, कारण लोक खाली करायला तयार नाहीत आणि मध्येच कल्याणमध्ये बिल्डिंग पडली, त्याच्यात 7 लोक दगावली होती. मग मी शिंदे साहेबांना, नरेश मस्के साहेब, नाटा साहेब आम्ही भेटलो. बोले साहेब ह्याच्यावरती तोडगा काढा. लोकांना आम्ही काम चालू करत नाही, आम्हाला पर्यावरणाची NOC न घेता आम्हाला CC द्या, कारण CC नाही दिली ना तर धोकादायक इमारतीमध्ये लोक घर खाली करायला तयार नव्हते. मग सह्याद्री अतिथीगृहात मीटिंग लागली. तिकडे माननीय असीम गुप्ता साहेब होते, त्यांच्यासमोर हे विषय सर्व पालिकेने सिडकोने मांडले आणि तिथल्या तिथे निर्णय झाला काय आता ह्यांना CC द्यायला चालू करा, जेणेकरून लोक घर खाली करून निघून जातील. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग तोडायची असते, नंतर खाली करायची असते, त्यांचं भाडं द्यायचं असते, तोडायचे असते, तर त्याच्यामुळे काय होत होतं 4-5 महिने लागतात. इन बिटवीन आम्ही जाऊन अर्ज करू आणि आता सुप्रीम कोर्टाने पण डिसिजन दिल्यामुळे आता संपूर्ण मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि लोकांच्या जीविताचा जो धोका होता तो टळलेला आहे. पालिकेचं उत्पन्न भेटेल, विकासक होईल आणि सर्वात गोष्ट म्हणजे आज ईज टू बिझनेस जे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे, प्लस लोकांना काम करायला सुविधा मिळाली पाहिजे, इझी झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेन गोष्ट असते मार्केटची कॅपॅसिटी कशी आहे, त्याची कॅपेबिलिटी कशी आहे, आपली कसं चाललं आहे आपल्या देशाचं आर्थिकरण. आणि हे सर्व थांबलं होतं, खीळ बसली होती. आता शिंदेसाहेब हे प्रो डेव्हलपमेंट लीडर आहेत, त्यांच्यामुळे काय झालं, आता ही चालना मिळाली आणि आपली जी इकॉनॉमी आहे ती परत बूम होते आहे. बघा सर्वीकडे चांगलं मार्केट सुधारलं आहे, आपला शेअर बाजार चांगला झाला. एवढे युद्ध झाले होते तरी पण काय त्रास होत नव्हता. ह्याचं रिझन हे आहे की ईज टू बिझनेस जे चालू होतं त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी विकासकांना, लोकांना, सर्वांना दिलासा मिळालेला आहे आणि खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे किती प्रोजेक्ट नवी मुंबईतले, महाराष्ट्रातले रखडलेले होते? सिडकोचे 250 आहेत, नवी मुंबईचे जवळजवळ 100 असतील. नवी मुंबई पालिकेचे 100 पनवेलचे आहेत. असे नाही बोललं तरी महाराष्ट्राचे 60-65 हजार प्रोजेक्ट पूर्णपणे रखडलेले होते. सर्वांना दिलासा मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे सर्वांनी अप्लाय करून ठेवलं होतं ना पर्यावरणासाठी, NOCसाठी, त्या लोकांना NOC पण मिळायला लागले गेल्या हप्त्यापासून. दुसरीकडे सरकारने 4 FSI देऊन मोठा नवीनीकरणाला अजून एक दिलासा दिलेला आहे. तो 4 FSI कशाप्रकारे मिळणार आहे? किती लोकांना एकत्र यावं लागणार आहे? ॲक्च्युली हा 2 वर्ष अगोदर जो प्रसिद्ध झाला UDCPR ह्याच्या 4 FSI ऑलरेडी दिला होता. ह्याच्यामध्ये परत पर्यावरणची NOC मिळत नसल्यामुळे त्याची CC मिळत नव्हती. तर 4 FSI पहिला सेक्टर 9 आमच्या वाशीला 10,000 मीटरच्या वर प्लॉट पाहिजे
आणि एवढ्या सोसायट्यांना एकत्र आणणं ते माझ्या इथे शक्य झालं, कारण माझ्या इथली लोकं ऑलरेडी प्रो डेव्हलपमेंट आहेत, त्यांनी त्रास भोगतलेला आहे. तर 4 पैशामुळे काय झालं, जे 3 पैशामध्ये नाही परवडत होते त्यांना प्रोजेक्ट, तर ते 4 पैशामध्ये होऊ लागले. आणि JN1 ज्याची 10 बाय 10ची खोली होती त्यांना 1 रूम किचन होतं, त्यांना आम्ही 1 BHK दिलं होतं. आता ह्याच्यामुळे त्या रहिवाशांना 2 BHK मिळू लागलं आहे. म्हणजे ज्याच्या 10 बाय 10च्या खोलीला आज 2 BHK घर मिळू लागलं आहे. ही शिंदेसाहेबांचीच कृपा आहे. आणि युती शासन जे आहे ते लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत आणि त्याच्यामुळे आज लोक आनंद आहे. आणि विचार करा, वाशीचे रेट्स हाय आहेत, बाकी इतर ठिकाणी तेवढे रेट्स नाही आहेत. तर त्यांना ह्या FSIमुळे तिथलेही प्रोजेक्ट किक ऑफ होतील आणि तिथले जी घरं आड बाजूला असतात, त्यांचे सोसायटी कुठेतरी अडगळीत असते, त्यांना पण जास्ती FSI म्हणून तिथेही रिडेव्हलपमेंट होणं शक्य होईल. आता नक्कीच आपण पाहतो की आता या पर्यावरण NOCमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणं आता सोपं झालेलं आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.